अगं त्यांचं असं म्हणणं आहे की अशा माणसाशी लगीन केलं पुरीच्या आयुष्याचं वाट होईल. हा पर मी काय ऐकलं नाही बरं का. नाही, तू त्यांचं ऐकलं नाही. हा ते बोलतात ते बरोबर आहे. म्हणजे मग काय मी ऐकाय पाहिजे होतं का. नाही नाही नाही, आपण लगीन करायचं आहे. हा पर कसं आहे, बाळू बरोबर लगीन करायचं म्हणजे भीती असणारच ना मनामध्ये. हे खायच म्हणा. काय आहे, आईचं आणि बाचं ऐकतच नाही. बायकोच काय ऐकणार आहे. हरकत काय होणार पोरीचं मोर. पंचानं असंच बोलिवलं होतं ना व. म्हणजे तू ऐकत होतीस वय. वय तुम्ही जा म्हणून सांगितलं ना व, तेव्हाच मला समजलं होतं काय तर हाय. सांगते बस आता. गप बीप काय नाही, मी एकच सांगून ठेवती. तो पंच काय बोलला, तुम्हासनी काय वाटलं ते समजा तुमच्या जवळ ठेवा. हे लगीन होणारच. अगं गंगे आमची काय नाही वाटते वय. मी अभि सांगितलंय पंचाला काय बी झालं तरी हे लगीन होणारच. काय हो जाऊ बाप, हा? काय म्हणलं पंच. बाळू संग पोरीचं लगीन लावून देऊ नका असं म्हणला हाय तुमचा पंच. का त्यांचं असं म्हणणं होतं की पुरीच्या आयुष्याचं वाट होईल. बघतोस त्या पंचाकडे लय झालंय त्याचा. ओ सासर भाऊ काय करताय. अहो थांबा की. त्या पंचाच्या बात काय चाललंय. आम्ही आमच्या पोराचं नातीचं लगीन लावतोय ना, त्याला का बघवत नाही. काळजीपोटी बोलत असते. हा ही काळजी वय बाळाच्या मागे हात धुवून लागलेला असतो आणि मी काय बोलत नाही. खोळ समजतो काय मला. अगं तुम्ही जरा शांत व्हा आधी. त्याला वाटलं ते तो बोलला, तर काय करायचं ते आपण ठरवायचं आहे. हा मला नाही वाटत पंच काय चुकीचं बोललं आहे ते. काय काय बघत आहे. तुला तेवढंच पाहिजे आहे ना व. अगं तसं नव्ह. मला तर वाटतंय देवप्पाला हाताशी धरून तूच काय तर करत असणार. वय 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 नाही नाही, बाळू असं नाही करायचा. बाळू म्या काय बी केलं नाही. हा तर तुम्ही एकदा पंचाच्या म्हणण्याचा विचार करा. गप्प बसतो का, तुझ्या पाठीत घालील काठी. ए बाळू वाईस ग बस. अरे मी गपच हाय बाबा. तू बी ग बस आणि बाला जाऊ दे की पंचाकड. बाळू राहिलं तर तुम्ही एकदा विचार करा. विचार केला हाय आणि लगीन होणारच. बाकी समजायचं ठीक आहे. पर दाजी तुम्हाला ध्यानात आहे ना व.